जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व आजची PDF ही संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2027 मधील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ताशकंद या शहरात 2027 मधील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. ताशकंद ही उझबेकिस्तानची राजधानी असून उझबेकिस्तान हा देश मध्य आशियाई देशांपैकी एक आहे. आणि मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे ही प्रथमच मध्य आशियाई देशामध्ये आयोजित होत आहे. या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे? तर ही या स्पर्धेची 13वी आवृत्ती आहे. बरं, इथे ताशकंदचा उल्लेख आला आहे तर तुम्हाला हे माहित आहे का, ताशकंद करार हा कोणत्या दोन देशामधील करार आहे? तर ताशकंद करार हा 1966 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झाला होता. या करारावर भारतातर्फे लाल बहादूर शास्त्री तर पाकिस्तानतर्फे मोहम्मद आयूब खान यांनी स्वाक्षरी केली होती. हे जी के पॉईंट लक्षात ठेवा, एक्झाममध्ये कधीमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन. ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड आहे या पुरस्काराने जोगिनपल्ली संतोष कुमार यांना सन्मानित करण्यात आला आहे. जोगिनपल्ली संतोष कुमार हे माजी खासदार तसेच ग्रीन इंडिया चॅलेंजचे संस्थापक आहेत. त्यांना हा पुरस्कार त्यांनी हरा है तो भरा है या उपक्रमाद्वारे जे वृक्षारोपण केलं त्यातील योगदानासाठी देण्यात आला आहे. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले, ते एकदा रिवाईज करून घेऊया. आत्मचरित्रासाठी US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्काराने अरुंधती रॉय यांना सन्मानित करण्यात आलं. WWF राष्ट्रीय पुरस्कार एन आलिम युसूफ. 2026चा पद्मभूषण पुरस्कार अभय फिरोदिया. जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रँड पुरस्कार जुपल्ली कृष्णराव. 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कैलास सत्यार्थी. पॅरा आर्चर ऑफ द इयर शीतल देवी. 2026चा एबेल पुरस्कार गर्ल फॉल्टिंग्स. 2025 साठीचा सरस्वती सन्मान राजकुमार मुखोपाध्याय. तर किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025ने नीता अंबानी यांना सन्मानित करण्यात आला आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या देशाने 17 वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट विक्रीवर कायमची बंदी घातली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब्रिटन या देशाने आता 17 वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. अलीकडेच ब्रिटनच्या संसदेत तंबाखू आणि वेपिंगबाबत एक विधेयक मंजूर करण्यात आलं व त्यातील तरतुदीनुसार आता 17 वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट विकता येणार नाही. आणि जर कोणत्या विक्रेत्याने 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या कोणालाही तंबाखू विक्री करण्याचं कार्य केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या संस्थेने भारतातील पहिली एकात्मिक कृषी बुद्धिमत्ता पारिस्थितिक प्रणाली लॉन्च केली? तर भारतातील पहिली एकात्मिक कृषी बुद्धिमत्ता पारिस्थितिक प्रणाली ही IIT रोपर या संस्थेने लॉन्च केली. बरं, या प्रणालीचा उद्देश काय? तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा आधारित तंत्रज्ञानाद्वारे शेतीमध्ये क्रांती घडवून आणणे हा या प्रणालीचा उद्देश आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना पिकांबाबत अचूक सल्ला, कीड रोगांची पूर्वसूचना आणि योग्य सिंचनासाठी मदत मिळणार आहे. सुरुवातीला हा उपक्रम पंजाब, उत्तर प्रदेश व हरियाणा या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रणाली देशभर तैनात करण्यात येईल. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. खालीलपैकी कोणत्या दोन देशांनी रेसिप्रिकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट या करारावर स्वाक्षरी केली? तर हा जो करार आहे हा करार भारत आणि रशिया या दोन देशांमधील करार आहे. आता या करारानुसार भारतीय युद्धनौकांना इंधन भरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी रशियन आर्कटिक बंदरामध्ये प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणे रशियाच्या युद्धनौकांना सुद्धा भारतीय बंदरांमध्ये प्रवेश मिळणार आहे. हा करार युद्धकाळ आणि शांतता काळ दोन्हीमध्ये वैध असेल. नेक्स्ट क्वेश्चन. 2026च्या यंग ग्लोबल लीडर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर 2026च्या यंग ग्लोबल लीडर पुरस्काराने ऑर्थर लॉ यांना सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, ऑर्थर लॉ हे स्टोअर फ्रेंडली इंडियाचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय प्रमुख आहेत व त्यांची आता WEFने
यंग ग्लोबल लीडर म्हणून निवड केली. हा सन्मान 40 वर्षाखालील अशा नेत्यांना दिला जातो जे व्यवसाय, सार्वजनिक धोरण, विज्ञान आणि सामाजिक प्रभाव या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. लक्षात ठेवा, 40 वर्षाखालील व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. पुढील प्रश्न, नांदेडला भास्करराव यांचे नुकतेच वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? मित्रांनो, हे जे नांदेडला भास्करराव आहेत हे आंध्र प्रदेश या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर ते तेलुगू देसम पक्षाचे सहसंस्थापक होते. 1982 साली NTR यांनी TDP या पक्षाची स्थापना केली व त्यावेळेस ते त्यांचे प्रमुख सहकारी होते. पण त्यानंतर त्यांनी NTR विरुद्ध बंड करून 1984 मध्ये ते आंध्र प्रदेश राज्याचे 31 दिवस मुख्यमंत्री होते. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मित्रांनो, अलीकडेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नवीन सदिच्छा दूत म्हणून रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख या दोघांची निवड करण्यात आली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख हे पुढील 5 वर्षासाठी STचे सदिच्छा दूत म्हणून कार्य करतील. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, युनेस्कोने कोणत्या शहराला 2026 सालासाठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केले? तर युनेस्कोने 2026 सालासाठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून रबात या शहराची निवड केली. रबात ही मोरोक्को या देशाची राजधानी आहे व 2026 सालासाठी ती आता जागतिक पुस्तक राजधानी म्हणून ओळखली जाईल. याआधी 2025 साठी रिओ दी जानेरो ही वर्ल्ड बुक कॅपिटल होती. बरं, दरवर्षी जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन कधी साजरा केला जातो? तर 23 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, दरवर्षी राष्ट्रीय पंचायत राज दिन हा 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 24 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर भारतात 73वी घटना दुरुस्ती कायदा हा 24 एप्रिल 1993 पासून लागू करण्यात आला होता व यासाठीच भारतात दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. पहिल्यांदा दिवस 2010 मध्ये साजरा करण्यात आला. बरं, भारतातील पहिलं राज्य कोणतं जेथे पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली? तर राजस्थान हे भारतातील पहिलं राज्य आहे जेथे पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, दरवर्षी 23 एप्रिल रोजी इंग्रजी भाषा दिन साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे साध्वी शेल यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. यंदाची ही स्पर्धा ओडिशातील भुवनेश्वर येथे पार पडली व ही या स्पर्धेची 61वी आवृत्ती होती. या स्पर्धेतील फर्स्ट रनरअप या महाराष्ट्राच्या राजनंदिनी पवार ठरल्यात तर सेकंड रनरअप जम्मू काश्मीरच्या श्री अद्वैता ठरल्या आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, लॉरियस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.